कसे आहात सगळे? आज ॲक्च्युली माझ्या मुलीचा म्हणजे ते काय करतात, आता एवढं जास्त शिकवत नाहीत, त्यामुळे ॲन्युअल फंक्शन आत्ताच ठेवतात. CBSE पॅटर्नमध्ये असं नसतं ॲक्च्युली, ते दिवाळीच्या आसपास वगैरे क्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये ठेवतात. पण हिच्या स्कूलमध्ये असं असतं की आता काही एवढं ते शिकवत नाहीत ना, तर त्यामुळं मग ते टाईम युटिलाइज करून घेतात. त्याच्यामध्येच डान्स प्रॅक्टिस मग होऊन जातं आणि एकदा स्टडीला स्टार्ट झालं की मग ते परत अनेक अशा ॲक्टिव्हिटी वगैरे काही एक्स्ट्रा घेत नाहीत ॲन्युअल फंक्शन वगैरे. त्यामुळे आता समरमध्येच ते घेऊन टाकतात. आणि तिथे स्कूल आहे मेंटर इंटरनॅशनल स्कूल, जी की विठ्ठल तुपे यांची आहे. आणि त्यांचं मोठं नाट्यसभागृह आहे, त्यामुळं त्यांचं ॲन्युअल फंक्शन मोठं असतं ते नाट्यसभागृहामध्ये. माझी आत्ता सकाळची कामं सगळी आवरली बघा. आणखीन पाणी नव्हतं घेतलं, आंघोळ वगैरे झाली आत्ता सगळं आवरून. पोळ्या बनवल्या, तर माझ्यासाठी कॉफी ठेवली आहे, दूध गरम केलं, मूग डाळीचं साधं वरण बनवलं. मुलांसाठी भात आम्ही खात नाही, फक्त मुलंच खातात, त्यामुळे आम्ही थोडासाच भात लावतो आहे छोटासा. आणि शिमला मिरचीची भाजी बनवली, आंब्याचा रस बनवला थोडासा. आणि आता घर आवरायचे. घरात पूर्ण आत्ताच माझा छोटा मुलगा स्कूलला गेला, पूजा राहिलेली आणि घरभर पूर्ण बघा पसारा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने झालेलं आहे. मुलांची खेळणी, कुठेही फ्रीजमध्येही आमच्याकडं तर खेळणी सापडते, कुठेही खेळणी सापडते. अशा उचापती चालू असतात ना, काही विचारायला नको. गाड्या बघा सगळ्या, घ्यायचे तर खूप आहे, असं आहे पूर्ण सगळ्या घरभर पसारा झालेला आहे अशा प्रकारे. तो आता आवरायला एखादा तास लागेल मला, तो मी आवरून घेईल. तुमच्या घरी लहान मुलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की घरामध्ये कुठली वस्तू वेळेला सापडत नाही, कारण की मुलं कुठेही काही टाकून देतात. एके दिवशी तर श्रावण सोमवारमध्ये मी देवपूजा करत असताना माझा मुलगा लहान होता, त्यांनी महादेवाची पिंड घेतली आणि फ्रीजमध्ये ठेवली. मी सगळीकडे शोधते, म्हटलं अचानक असं काय झालं. पण परत बघितल्यानंतर नाही का फ्रीजमध्ये सापडली. आंब्याचा सीझन झालेला आहे, सगळ्यांकडेच आता आमरस किंवा ज्यांना काही लोकांना आमरस आवडत नाही, फक्त आंबे खायला आवडतात, आणि काहींना आमरस आवडतो तर ते आमरसच खातात. आता आमरस थंड फ्रीजमध्ये ठेवते आणि कॉफी घेते. आज ऑफिस आहे, तर ऑफिसलाही थोड्या वेळाने बसायला लागेल. आज वर्क फ्रॉम होम आहे, तर आता चालू करेल मग ऑफिसचं काम. तुमचंही CBSE पॅटर्नचे डेज कसे चाललेले आहेत नक्की मला सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा ह्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट असेल तर नक्की मला सांगा. आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.